हा झाला आपला दुसरा प्रकार. आता प्रकार तिसऱ्यामध्ये काय करणार आहे आपण, प्रॅक्टिस करणार आहे. तिसरा प्रकार फक्त पहिले तुम्ही पाहून घ्या मी काय करणार आहे ते पहा आणि लक्ष द्या, आणि मग ते तुम्हाला करायचंय. कमीत कमी 50 एक प्रश्न मी तुमच्याकडून 15 मिनिटाच्या आत सोडून घेईल. किती मिनिटात? फक्त काय करायचंय ते पहा. हे लिहायचंय का कोणाला? कोणाला लिहायचं असेल तर तो लिहू शकतो, बरोबर. आणि तुम्ही आता एवढे भाग्यवान आहे की जर समजा तुम्ही आता गैरहजर बी आहे तरी बी तुम्हाला हे लेक्चर करता येणार आहे, बरोबर आहे की नाही. कधी कधी आपल्याला वाटतं की हे लेक्चर डबल झालं पाहिजे, म्हणजे मला तो टॉपिक डबल शिकायला भेटला पाहिजे. तर डबल नाही, आता तू किती वेळा करू शकतो, बरोबर आहे की नाही. आता पहिले सगळ्यात पहिले पहा की मी आता हा जो टॉपिक घेणार आहे हा काय घेणार आहे. इथे आता मी तुम्हाला घेणार आहे, मी प्रश्न देणार तुम्हाला. आता तुम्ही प्रश्न लिहिणार. सीमा पूर्वेकडे गेली. सीमा पूर्वेकडे गेली तर तुमची आकृती कशी असली पाहिजे, मूळ ठिकाण सर, ही असेल तुमची आकृती. मी बोलला सीमा पश्चिमेकडे गेली तर तुम्ही असं लिहिणार. मी बोलला सीमा दक्षिणेकडे गेली तर तुम्ही फक्त इथे काय नाव टाकायचं, मूळ. इथे पश्चिम वगैरे दक्षिण काहीच टाकायचं नाही. फक्त मी बोलला की सीमा दक्षिणेकडे गेली तर तुमची आकृती अशी असली पाहिजे. मी बोलला सीमा उत्तरेकडे गेली तर वरच्या दिशेने असली पाहिजे. मी बोलला सीमा वायव्येकडे गेली तर मग तुमची आकृती कशी असली पाहिजे, लक्ष द्या रे, लक्ष द्या रे. मी बोलला सीमा वायव्येकडे गेली तर तुमची आकृती कशी असली पाहिजे, अ द न प वा, म्हणजे तुमची आकृती अशी असली पाहिजे. म्हणजे फक्त वायव्येकडेच तुमचं डायरेक्शन गेलं पाहिजे. जमीन जमीन का? किती प्रश्न बनतील? 4 प्रश्न पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणचे, 4 प्रश्न वायव्य ईशान्य नैऋत्य आग्नेय यांचे बनतील. त्याच्यानंतर मी म्हणेन पूर्वेकडे, मग तुम्हाला पूर्वेकडे दाखवायचंय. पुढचा प्रश्न कसा बनेल पहा. सीमा पूर्वेकडे गेली व डावीकडे 5 किलोमीटर गेली, मग तुमची आकृती अशी बनेल. समजतंय का? म्हणजे याच्यात आपली प्रॅक्टिस होणार आहे डावी बाजू आणि उजवी बाजू. समजलं? कोणाकोणाला समजलं की मी काय सांगणार आहे आता? पहिले प्रश्न व्यवस्थित लिहायचा. चला प्रश्न क्रमांक 1. मी प्रत्येकाच्या वहीत पाहणारे आकृती तो करेक्ट काढतोय का. आकृती करेक्ट नसली तर लगेच मी त्याच्या मागे आहेच, है ना. पहिला प्रश्न, रमेश उत्तरेकडे गेला. 5 किलोमीटर घेऊ आपण, है ना. रमेश उत्तरेकडे 5 किलोमीटर गेला असं म्हणू. तर तुम्ही ती आकृती मला दाखवायची की सर असं आहे ते. तुम्हाला काय लिहायचंय, फक्त मूळ ठिकाण पॉइंट मारायचा आणि उत्तरेकडे दाखवायचं. चालू उरका पटापट, रात होई जाईल. मूळ ठिकाण उत्तर दिशा कुठे म्हणतं का खाली. रमेश उत्तरेकडे गेला तर तो खाली मारतोय, गण्याने बी खाली मारली. प्रॅक्टिस मला माहिती आहे ना, मला माहिती आहे ना की कोणती गोष्ट कोणत्या टायमाला करायची आहे, बरोबर आहे की नाही. 2 प्रकार झाले. उत्तर भरपूर लोकांचे येत आहे मान्य, पण काही लोक असे ज्यांना बी आपल्याला सोबत घेऊन चालायचंय. रमेश उत्तरेकडे गेला तर वरती ना भाऊ मूळ ठिकाण टाकलं. नेक्स्ट दुसरा प्रश्न, एक ओळ सोडून. सीमा एक ओळ सोडून हे टाकायचं नाही, असं फक्त मूळ लिहायचं. सीमा दक्षिणेकडे गेली. आकृती काढायची ना आपलं आपलं बसून राहायचं. मी पाहायला येतोय बरोबर. सीमा दक्षिणेकडे गेली. किती किलोमीटर गेली ते सीमाला माहिती, मला माहित नाही. सीमाला मी ओळखत नाही, बायको मारी. सीमा दक्षिणेकडे गेली, मूळ ठिकाण लिहिलं. तुमचं काम आहे फक्त डायरेक्शन दाखवणं. नेक्स्ट, सीमा ईशान्येकडे गेली. सीमा ईशान्येकडे गेली. इथे तुम्हाला किती दिशा दाखवायच्या आता? 5. 8 नाही भाऊ, 5च. 4 मुख्य आणि 1 जे विचारली ती. सीमा
कोणती दिशा बोलला? ईशान्येकडे गेली. व्हेरी गुड. मूळ ठिकाण दाखवायचं, 4 दिशा दाखवायच्या आणि ईशान्य दिशा नाव लिहायचं रे. तिथे दिशाचं नाव लिहायचंय भाऊ. व्हेरी गुड. मूळ ठिकाण नाव लिहिलं, 4 दिशा दाखवल्या. 4 दिशा दाखव, 4 दिशा दाखव. व्हेरी गुड. मूळचे 4 पार्ट, उत्तर, उत्तर, दक्षिण, पूर्ण नाही लिहायचं. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आणि फक्त आपल्याला ही दाखवायची होती, ही दाखवायची गरज नाही. जी विचारली तीच दाखवायची. नेक्स्ट. रमेश वायव्येकडे गेला. ती आकृती पहा कशी, तू आकृती कशी आहे. रमेश वायव्येकडे गेला. किती दिशा दाखवणार आपण? 5. 8 दाखवायच्या नाही, 5. शाबास. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आणि जी विचारली ती. रमेश वायव्येकडे गेला. गेला. व्हेरी गुड. सगळ्यांची आकृती बरोबर येते. 2 एकच डोके असे की त्या डोक्यांमध्ये दगड आहे असं वाटतंय. नेक्स्ट. रमेश आग्नेय दिशेला गेला. रमेश आग्नेय दिशेला गेला. तुम्ही आकृती छोटी काढा पण व्यवस्थित काढा, मला समजली पाहिजे. आग्नेय दिशा सगळ्यांचीच पाठ आहे, कारण आपली एकच दिशा पाठ आहे ती आग्नेय. दाखवता येत आहे तुम्हाला? आग्नेय दिशा दाखवता. व्हेरी गुड. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि आग्नेय. व्हेरी गुड. नेक्स्ट. सीता पूर्वेकडे गेली. चालते पटापट पटापट 50 झाले पाहिजे आपले. सीता पूर्वेकडे गेली. व्हेरी गुड. नेक्स्ट. सीता पश्चिमेकडे गेली. पूर्वेकडे तर एकच काढायला पाहिजे होती ना. हे किती काढले आपण? मूळ ठिकाण पूर्व. शाबास. पूर्व कुठे येईन? शाबास. व्हेरी गुड. मारबान. सीता पश्चिमेकडे गेली. दाखवलं का रे? नेक्स्ट. सीता दक्षिणेकडे गेली. उद्या उद्या प्रॅक्टिस, उद्या डबल डबल होत आहे पण आपली प्रॅक्टिस होते की नाही? एकच जण हो म्हणतोय, बाकीच्यांची होत नाही. सीता दक्षिणेकडे गेली. मोठी काढ, आकृती मोठी काढत आहे. व्हेरी गुड. शाबास. मूळ ठिकाण नाव टाकायचं. सीता दक्षिणेकडे गेली. घाई होते का? घाई होत नाही, त्या दिमागात केमिकल लोच चालू आहे. सीता उत्तरेकडे गेली. तुम्हाला फक्त काय करायचंय? आकृती काढायची. सगळं तर मीच सांगतोय. सीता उत्तरेकडे गेली. शाबास. सीता आग्नेय दिशेला गेली. सीता आग्नेय दिशेला गेली. काही काही दिमाग एकदम शार्प झाले. सरना आग्नेय सांगितलं ना तर 5 दिशा सांगाव्या लागतील. मुख्य दिशा सांगितली तर एकच रेष मारावी लागेल. सीता आग्नेय दिशेला गेली. पटापट लगेच उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम मारायचं आणि आग्नेय लिहायचे. व्हेरी गुड. भारी. एकदम बरोबर.
झाली आकृती. नेक्स्ट, सीता वायव्य दिशेला गेली. सीता वायव्य दिशेला गेली. सगळ्यांचं एकदम करेक्ट चालू आहे. सीता नैऋत्य दिशेला गेली. हे फास्ट का बरं घेतोय? तुमचा दिमाग बी त्या पद्धतीनं फास्ट गेला पाहिजे म्हणून. सीता नैऋत्येकडे गेली. उरका पटापट, 4 चौकोन मारेल बी एवढा टाइम लागतोय. मूळ ठिकाण पॉइंट मार. कोणत्या दिशेला? नैऋत्य. पुढे नैऋत्य, तिकडे पाय. त्याचं पाठ झालंय, ते पाठ नाही झालं. तू काय करतोय मग? मी फक्त पोहे खातो झालं. पोहे, हरभरे, वटाणे. नेक्स्ट, सीता कोणती सुटली आपल्या? सीता ईशान्य दिशेला गेली. आता चालू होतील मेन प्रश्न. आता हे जे होते ना, हे डेमो होते सगळे. हे सगळ्यांना जमताय, हे सगळ्यांना जमताय. आता मी डायरेक्शन देईल, डावी बाजू, उजवी बाजू, बरोबर आहे की नाही? म्हणजे आता माइंड ऍक्टिव्ह झाला. टोटल किती आकृत्या झाल्या? 13. किती? 13. चला 14 नंबर पासून थोडं हार्ड करतो आता. या, सीता पूर्वेकडे गेली. सीता पूर्वेकडे गेली व उजव्या बाजूला वळाली. मला ही आकृती काढून पाहिजे. सीता पूर्वेकडे गेली व उजव्या बाजूला वळाली. शाबास. मूळ ठिकाण नाव टाकायचं आणि तुमची आकृती सगळ्यांची मला सारखीच दिसली पाहिजे. उजव्या बाजूला वळाली. हा. कुठे वा दाखव. चुकली ना भाऊ. सीता पूर्वेकडे गेली बघ. पूर्वेकडे गेली आणि उजव्या बाजूला वळाली. अशी झाली पाहिजे आकृती, बरोबर का? हे मूळ ठिकाण आपलं. शाबास, व्हेरी गुड. कोणाकोणाला जमली आकृती? चला नेक्स्ट, थोडा हार्ड करतो अजून. सीता पश्चिमेकडे गेली व डाव्या बाजूला वळाली. सीता पश्चिमेकडे गेली व डाव्या बाजूला वळाली. बाणमार, बाणमार. डावी बाजू, ती उजवी आहे. विचार करायचा आणि मग सोडवायचं. चुकलं म्हणजे आपली प्रॅक्टिस कमी आहे असा अर्थ झाला त्याचा. सीता पश्चिमेकडे गेली व डाव्या बाजूला वळाली. शाबास, व्हेरी गुड. नेक्स्ट, सीता दक्षिणेकडे गेली. सीता दक्षिणेकडे गेली व डाव्या बाजूला वळाली.
वळली, वळाली नाही, वळली, डाव्या बाजूला वळली, त्यानंतर उजव्या बाजूला वळली. सीता दक्षिणेकडे गेली, शाबास. त्यानंतर डाव्या बाजूला वळाली. त्याच्यासाठी बाण मारायचा, बाण. चुकलं रे. हा चुकला ना तो बाय. सीता पश्चिमेकडे गेली, दक्षिण का? सीता दक्षिणेकडे गेली, त्याच्यानंतर हा डाव्या बाजूला वळाली, त्याच्यानंतर ही आकृती पाहिजे, चौकोन काढी ठेवलाय. चला नेक्स्ट. सीता दक्षिणेकडे गेली, उजव्या बाजूला वळाली, वळली, उजव्या बाजूला वळली, त्यानंतर डाव्या बाजूला वळली. काय काय झालं? पहिले उजव्या बाजूला, मग डाव्या बाजूला, परत उजव्या बाजूला वळली. उजव्या डाव्या उजव्या, माराठन. शाबास. उजवा डावा परत उजवा. सर आता तर मी चुकतच नाही असं कोणाला वाटतंय का? सगळ्यांना वाटत असेल. प्रॅक्टिसच तेवढी खतरनाक झाली आता, जरी इमानदारीने केली असेल तर. सीता दक्षिणेकडे वळली, उजव्या बाजूला, बरोबर, मग परत डाव्या बाजूला, परत परत सांगा, प्रश्न सांगा परत. दक्षिणेकडे सांगितलं होतं ना, दक्षिणेकडेच ना. हा पहिले डावे का उजवा आहे? हा मग उजवा बरोबर आहे ना. पहिले उजव्या बाजूला, हे लिहिलं उजवा, हा नंतर डावा आहे, डावा आलं. आता परत ही आकृती पहा, बरोबर बरोबर का? किती झाले? 3 बाकी अजून. चला घ्या. शेवटचा शेवटचा घ्यायचं, घ्या. रमेश उजव्या बाजूला गेला, शिकवलेलं आहे. रमेश उजव्या बाजूला गेला, त्यानंतर डाव्या बाजूला गेला. रमेश उजव्या बाजूला गेला, त्यानंतर डाव्या बाजूला गेला. तर आकृती काढा. आता रमेशला डायरेक्शन दिलेलं नाहीये, दिशा दिलेली नाहीये, शिकवलेलं होतं कसं करायचं. म्हणजेच रमेश कुठे उभा आहे रे? मूळ ठिकाणावर. रमेश कुठे उभा आहे रे? मूळ ठिकाणावर. मग आता उजव्या बाजूला गेला. लक्ष दे, आज आहे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न.
आता रमेश उजव्या बाजूला जाईल कुठं? हा, पूर्व. शाबास. अजून अजून या गणिताचं उत्तर आहे यापैकी, कारण जोपर्यंत रमेशचं तोंड आपल्याला दिलं जाणार नाही तोपर्यंत रमेशची उजवी बाजू आपल्याला समजणार नाही. बरोबर आहे ना? तुम्हाला दिलंय का गणितात? पहा, रमेश उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, रमेश दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे, रमेश पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, रमेश पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. दिलंय का? तुम्ही उत्तर काय काढलं? मग तुम्ही काय केलं? उजवीकडे का डावीकडे का? मग पेपर सेटर त्याच्या मनातल्या मनात प्रश्न बनवून ठेवलेला असेल की रमेशचं तोंड पश्चिमेला आहे, मग तुम्ही चुकले. आणि चुकण्यासाठी बुद्धिमत्तेमध्ये काय असतं माहितीये ना? वरील पैकी सर्व, यापैकी नाही, अनिश्चित आहे, निश्चित सांगू शकत नाही. हे आपल्या गणिताच्या ऑप्शन मध्ये दिसलं की समजून जायचं आपल्यासोबत काहीतरी गेम होतोय. समजताय ना? तर अशा पद्धतीने हा टॉपिक आहे. प्रकार 14. हा बंद कर, आता दुसरा चालू कर. हा बंद करून चालू कर दुसरा. काय झालं?